नाही, परंतु माझा जन्म हा काहीतरी हेतून परमेश्वराने केलेला आहे. त्याचं थोडंसं घरी गेल्यानंतर आज झोपेत का होईना चिंतन करा की मी कशासाठी आलो. का नुसतंच आंबोड्यात जन्माला आलो पण पिंपोड्यापर्यंत पण माझी ओळख पोचली नाही. आलो जन्माला, जगलो जगलो आणि मेलो गेलो, असं जीवन आपलं असू नये की ते किमान इतरांच्या उपयोगी जर पडलं. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, असं आपलं जीवन असावं. परमेश्वराला वाटलं की हा काय करेल, काय करेल, भक्ती करेल, नामस्मरण करेल, माझं चिंतन करेल, हे त्याला वाटलं. पण तसं घडलंच नाही. काय बऱ्याच गोष्टी आपल्याला वाटतात तसं घडत नसतं. एक रात्रीची वेळ होती पहा, आणि रात्रीच्या वेळेत एक भिकारी असं रस्त्याने फिरत होता. आणि रस्त्याने फिरत असताना पाऊस, रात्री जसा पाऊस झाला तसा त्या दिवशी पाऊस झाला. त्या पावसात भिजत बिचारा कुडकुडलं. त्याला असं वाटलं की आता कोणीतरी रात्रीच आपल्याला आसरा द्यावा, पण आजची रात्र कशी तरी आपली निघून जावी, असा एक त्याला थोडासा प्रश्न पडला. पण आता काय करावं हे त्याला सुचत नसताना अनेक युक्त्या त्याच्या डोक्यात यायला लागल्या. कारण असल्या लोकांना डोकी चांगली असतात, त्यांच्या बुद्धीमध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा निर्माण होत असतात. आणि मग झालं, चालता चालता समोर पोलीस स्टेशन आलं. तो म्हणला आता असं करूया, आपण तिथं काहीतरी लडबड करूया, तिथं काहीतरी थोडंसं वेगळं काहीतरी आपण वर्तन करू. म्हणजे आपल्याला जर तसं वेगळं वर्तन केलं तर पोलीस आपल्याला धरतील आणि आत नेऊन तुरुंगात टाकतील. आजची रात्र कशी तरी निघेल, पावसापासून थंडीपासून आपला बचाव होईल असं त्याला वाटलं. आणि मग असा विचार करत असताना समोरून एक छत्री धरून एक महिला त्या ठिकाणी येतो. आणि ती महिलेला त्यानं पाहिलं. आता म्हटलं बरं झालं, आपण ह्या महिलेची छत्री हिसकावून घेऊ. आणि हिसकावून घेतल्यानंतर ही काय करेल, आरडाओरडा करेल, मोठ्यानं ओरडेल. मोठ्यानं ओरडल्यानंतर 4 पोलीस येतील. ते 4 पोलीस मला धरतील आणि तुरुंगात नेऊन टाकतील. आजची रात्र माझी निश्चितपणे नीट व्यवस्थित त्या थंडीपासून पावसापासून बचावात्मक जे मी धोरण घेतलेलं आहे तसंच ते होईल आणि सुखरूप आजची रात्र जाईल. असा विचार करत असताना ती महिला पुढे आली. तो गेला, पटकन त्याने छत्रीला हात घातला, ती छत्री हिसकून घेतली आणि आता पळणार. पण पळणार त्याला अपेक्षा होती अप्पा की आता पळताना त्या महिलेने ओरडावं, म्हणून तो पळतोय. म्हणजे अशी ॲक्शन केली पळायची. आणि त्यानं मागं बघितलं, ती काही महिला ओरडत नव्हतीच, ओरडलीच नाही. तिनं पुन्हा दुसरा पाऊल आणखीन टाकला त्यानं की आता तरी ओरडेल. पुन्हा मागं वळून बघितलं, अपेक्षा होती की तिनं ओरडावं. असं 3-4 वेळा झालं. आणि शेवटी त्या महिलेनं मग सांगितलं, ती काय विचार करत होती मला माहीत नाही, पण ती एक वाक्य तिनं उच्चारलं शेवटी की तुमची असली तर घेऊन जा बाया, मी पण दुसऱ्याचीच घेऊन आले. या ठिकाणी अपेक्षा धरताना तिनं वेगळी धरली होती की ती ओरडेल आणि मला त्या ठिकाणी तुरुंगामध्ये एक रात्र निघेल. पण तसं घडलं नाही. त्याला वाटलं एक, झालं दुसरं. परमेश्वराला वाटलं एक, पण झालं मात्र वेगळं. की त्याला वाटलं की हा नरदेह मी ज्यावेळेस पाठवतो ना खाली, तो निश्चितपणे खाली जाऊन त्या ठिकाणी भक्ती करेल, परमेश्वराशी लीन होईल. पण असं झालंच नाही. ह्या गोष्टी अशा पुढं ज्यावेळेस घडत जातात त्यावेळेस जीवनामध्ये आपण जन्माला का आलो याचं उत्तर आपल्याला कधी कळत नाही. कारण परमेश्वरानं हा अतिशय सुंदर नरदेह आपल्याला दिला आहे की ज्या गोष्टी आपण या देहात करू शकतो, जन्म मृत्यूची येरझार आपण थांबवू शकतो. लक्षात घ्या, 84 लक्ष योनी फिरल्यानंतर जो मिळालेला हा मानवदेह आहे, हा देह या जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला जर मुक्तता हवी असेल तर ती निश्चितपणे आपण परमेश्वर भक्ती करूनच ते घालवू शकतो. अन्यथा आला तसा गेला. एका माणसानं घोडा चोरून आणला, दुसऱ्याचा घोडा चोरून आणला आणि चोरून आणल्यानंतर तो आता विकायचा आहे. पण तो इथं तिथं विकून चालणार नाही, लांब नेला, लातूर जिल्ह्यामध्ये उदगीरला नेला. त्याला तिथं जाऊन तो विकूया असं त्याच्या डोक्यात आलं. आणि म्हणून त्यानं तो उदगीरला नेला, विकायला नेला. आणि गिरायकी यायची, बघायची, पाहुणं घोडा कसा दिला, तो सांगायचा 10,000. ते लोक विचार करायचे काय कमी नाही का. मग तो लगेच कमी नाही का म्हटल्यानंतर म्हणायचं काय चोरीचा समजला का, कमीच मागताय काय, चोरीचा समजला काय. आणि म्हणून तसं गिरायक निघून जायचं. पुन्हा असे करत 4, 5, 6 गिरायकं आली. आणि एका गिरायकानं विचारलं की पाहुणं घोडा कसा दिला. म्हटलं 10,000. नाही म्हटलं 15,000 दिला. पण म्हणलं मला घोडा पहिला चालवून बघू. चालतंय म्हणलं, काय हरकत नाही, 15,000 देणार आहे म्हटल्यानंतर चालवून बघा म्हणलं, नाही का. गाडी घ्यायची म्हटल्यानंतर आपण अगोदर टेस्ट घेतो, टेस्ट राईड. तशी टेस्ट राईड आपली घेतली, घोड्यावर बसला
हळूहळू दिसला 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 आणि घोडा दिसायचंच बंद झाला आणि तो वाट बघत बसला आपला, आता येईल मग येईल, पण तो परत काय आला नाही. त्यानं आपलं तोंड पाडलं. जाणारी येणारी आपली जे त्यानं सकाळपासून त्याला बघितलेलं होतं बाजारात, त्यांनी विचारलं की म्हणले पाहुणं घोडा दिला का? हो म्हणले दिला. मग कसा दिला? जसा ज्या भावात घेतला नाही का, आला तसा गेला. तर असा जन्म आपला असू नये की जसा मिळाला तसा तो गेला, आला तसा गेला असं नको. त्या जन्मामध्ये मला माझी काहीतरी कमाई करता आली पाहिजे आणि मग ती कमाई जर मी केली तर निश्चितपणे आपल्याला जन्ममृत्यूची येरझार जी आहे ती येरझार या ठिकाणी रोखता येते. नाहीतर मुद्दल खरं तर या ठिकाणी संतवचनं खूप चांगली आहे की व्यापार हा करत असताना, धंदा करत असताना त्या धंद्यामध्ये मुद्दलाच्या पेक्षा जास्त रक्कम जी मिळते त्याला व्याज म्हणतात. मग आपण आलेला नरदे हा मुद्दल आहे, मग त्याचं व्याज आपण काय कमावलं याचा जर विचार केला तर ते आपल्याला जमत नाही. असं जगात 3 मित्र होते पहा, आणि ते 3 मित्र गोष्टी मुद्दाम सांगतोय कारण अध्यात्म हा विषय जड असतो. गोष्टी नाही सांगितल्या तर तो जड जड जण 2 मिनिटात तुम्हाला असं वाटेल पास करावा पाहिजे ते काय चाललंय असतं. पण जरा विनोदमध्ये सांगितलं की जरा बरं वाटतं थोडंसं, म्हणून विनोद सांगायचा, गोष्टी सांगायच्या. खरं तर ज्यावेळेस मग हा 3 मित्र सुशिक्षित बेरोजगारांची समस्या, तिघांना काही कामच नव्हतं घरी, चला म्हटले जाऊन आता मुंबईला व्यापार करू. आणि मग आता मुंबईला जायचं कसं, मुंबईपासून एक असेल 30-40 किलोमीटरवर गाव, पण म्हटले चालत जाऊ. गोष्ट जुनी आहे, दृष्टांत हे जुनी असतात, आत्ताच्या काळातली नसतात. आणि मग तिघांनी ठरवलं की चला आता म्हणले 1-2 हजार रुपये घेतले घरनं आणि आता 2-2 हजार घेऊन म्हणले आपण जाऊन तिथं व्यापार करूया. पण त्यात एक जो होता तो जरा ओव्हर होता, ओव्हर स्मार्ट. मग ते दोघं होते ते हसले जरा असं म्हटल्यानंतर किंवा निघाल्यानंतर. तर ते म्हटलं बघा तुम्हाला मी एवढ्यासाठीच घेतलं, कारण तुम्हाला 36 पैकी 34 गुण आहेत पण 2 गुण नाहीत. म्हटले कुठले 2 नाहीत? तर एकतर म्हटले तुम्हाला दुसऱ्यानं काही सांगितलेलं कळत नाही आणि तुम्हाला स्वतः काही करण्याची अक्कल नाही. मग आता बाकीचे राहिले काहीच नाही. मग आता ह्या मग ठीक आहे म्हटले, त्यांनी आपलं मान्य केलं बाबा नाही तर नाही, चला आता ह्याचं काय ऐकायचं होईन आपल्याला, आहे की नाही. प्रसंगी कुणाला काय म्हणावं लागतं हे आपल्याला माहीत आहे. आणि त्यानुसार मग त्यांनी पुढं जाण्यास सुरुवात केली. चालले आणि चालत असताना सूर्य अस्तमानाला अशा ठिकाणी गेला की चहूभोवत सगळीकडून जंगल. आता मुक्काम करायचा कुठं, इकडे घर नाही तिकडे घर नाही. आता तो म्हटला चला पोरं हो म्हटलं आता इथंच मुक्काम आपला. म्हटलं वेळ लागलं काय, चल म्हटलं गाव जवळ करू कुठं. नाही म्हटलं तुम्हाला मी सांगितलं होतं अगोदर नाही का, तुम्हाला काय 34 पैकी 2 गुण आपलं 36 पैकी 2 गुण नाही, त्यामुळे तुम्ही माझं ऐकणार नाही. पण म्हटलं आता काय हरकत नाही म्हणतोय तर इथं रात्री आपलं रस्त्यावर तर तसं रस्त्यावर मुक्काम करू. पण म्हटले एक आम्ही असं करतो म्हटले, तू रस्त्यावर झोप, आम्ही जरा बाजूला शेतात जाऊन झोपतो. आणि त्यानुसार ते एकटंच रस्त्यावर झोपलं आणि बाकीचे 2 जण आहेत ते जरा थोडंसं बाजूला जाऊन झोपले. जंगल आहे, योगायोगानं रात्र अमावस्याची आहे. अमावस्याच्या रात्री चोरांचा सुळसुळाट असतो, त्याला सायंटिफिक रिझन आहे. त्या दिवशी पूर्ण काळोख असतो, त्यामुळं चोर त्याच जंगलातून 5-50 चोर निघालेले होते. आता हे झोपले रस्त्यात झोपल्यानंतर एकाच्या पायाला लागले नेमकं, आणि लागल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की काहीतरी पायाला लागलं. म्हणून ते पुढं जाऊन सगळ्यांना म्हटलं ए थांबा रे, म्हणलं गाड्यानं थांबा जरा, कोणतरी झोपलंय रे. आता चोराची भाषा आहे पण थोडीशी त्यावेळेस मृदू आली, शेवटी माणूसच आहे. आणि मग तो म्हटला कोणीतरी झोपलंय म्हणे. तर ते त्यातले जे 10-15 जण होती असतील ते चोर, ते म्हटलं असू दे झालं. म्हटलं तुला काय करायचे, पडलं असेल पिऊन घेऊन एखादं, आहे का नाही. आता हे पिऊन पडलं असेल म्हटलं की हे हा जागा आलेली होती, ह्यानं ऐकलं. आता ऐकल्यानंतर काय गप बसावं का नाही, लक्षात आलं पाहिजे की हे चोर आहे. तर ते तसंच उठलं आणि उठून म्हणतोय ए थांबा म्हणून. काय म्हणला, पडलं असेल पिऊन मी काय तुम्हाला पेतर वाटतो का, माझ्या गळ्यात माळ आहे. आता माळ आहे म्हटल्यानंतर पुन्हा त्यातल्या एका चोरा म्हणले ए म्हणलेलं काही माळ म्हणतोय माझ्या गळ्यात. सोबत म्हटलं असेल चल बेकार बंबू असेल काय, माळकरी म्हणलं की नाही काय याच्याकडे काय नसेल. मग त्याला पुन्हा राग आला, काय म्हणतोस बेकार नाही का, तुला काय वाटलं म्हणलं, पट्ट्याकडे म्हणलं 2000 रुपये. तरी पण त्यातल्या एकाला संशय आला,
अरे म्हणलं 2000 रुपये घेऊन असं रस्त्यावर कोणी झोपल का रे? त्याला म्हणले ए म्हणले काय एकटा कोणी झोपल का? एकटा नाही म्हटलं, 3 जण आहेत आणि तिघांच्याकडे 2-2 हजार रुपये. आता मला सांगा, हे 2-2 हजार रुपये आणि 3 आणि हे 5-50 जण सोडले असतील का? हा, असे बडवून काढली. 2-2 हजार ते पैसे सगळे हिसकून घेऊन टाकलं. दृष्टांत संपला. या ठिकाणी आपली अवस्था अशी, आपल्याला देहरूपी ही मुद्दल आहे. जे 2000 रुपये आहेत ते आपला देह आहे, ठीक आहे. आणि हे देह घेऊन, नामस्मरण घेऊन आपण व्यापार करायला निघालो. व्यापार करायला गेल्यानंतर आपण काळरूपी जे अरण्य आहे त्या जंगलात आपण मुक्कामाला थांबलोय, ठीक आहे ना. जे आपलं जीवन आहे, आयुष्य आहे, हे मधला जो काळ आहे जीवन, हा ते 2000चा ते घेऊन आपण या ठिकाणी थांबलोय. आणि ह्याच्या जोडीला जर आपली जर ते मुद्दल आहे देह, नाही का, आणि आपण अरण्यात त्या थांबलोय मुक्कामाला, म्हणजे हे आपला जन्म मृत्यूचा जो फेरा आहे, जन्मापासून मरेपर्यंतचा हे जीवन जे आहे यात आपण मुक्कामाला थांबलोय, नाही का. आणि त्यानंतर ज्यावेळेस आपल्याला अरण्यामध्ये हे चोर जे आहे, म्हणजे आपला जो काळ ज्याला म्हणतो आपण, ते एक दिवस आपण काळाच्या तडाख्यात 100% जाणार आहोत. आपला हा मधला दरम्यानचा जो काळ आहे हा मात्र जर अतिशय सुखकर करायचा असेल, अतिशय सुंदर जर घालवायचा असेल तर निश्चितपणे त्याला दुसरा काहीच पर्याय नाही. आपण सातत्यानं फक्त एक गोष्ट चिंता की माझा जन्म कशासाठी झाला, मी कशासाठी या पृथ्वी तलावर जन्माला आलो, आपलं उत्तर आपल्याला मिळेल. आणि या गोष्टी करत असताना फक्त आणि फक्त जर काय तारू शकत असेल आपल्याला जीवनामध्ये, घर, प्रपंच, संसार, यासाठी आपण आलेलो नाही. या गोष्टी होत राहतात, तुम्ही नाही केल्या तरी होतात, या सगळ्या गोष्टी होत राहतात. जन्म आलाय, तो जीवन जगतो आणि मरतो, हे जे चक्र आहे ते जीवनामध्ये चालत राहतं. परंतु हे जर शोभनीय, संस्मरणीय आणि जर त्या जीवनाचं, त्याला साध्या भाषेत माणसं म्हणतात की जीवनाचं सोनं झालं, तर ते जीवनाचं सोनं होणं म्हणजे जन्ममृत्यूची एरजार थांबवणं, त्याला आध्यात्मिक भाषेमध्ये शेवटचा एक शब्द आहे, त्याला मुक्ती असं म्हटलं जातं. तर ती मुक्ती जर आपल्याला मिळवायची असेल तर निश्चितपणे आपण थोडंसं परमार्थिक होणं, देवभक्ती, नामस्मरण या गोष्टीत जर आपण राहिलं तर हा जन्ममृत्यूचा फेरा आपल्याला चुकवता येतो. अशा प्रकारचं हे जीवन आपलं आहे. आणि म्हणून हे जगत असताना आमच्या वडिलांनी 3 गोष्टी सांगितल्या मला लहानपणापासून, की देव ओळखायचा कसा. अतिशय सोप्या भाषेतल्या ते त्यांनी मला सांगितलं लहानपणापासून. देव ओळखायचा कसा 3 गोष्टी सांगितल्या बाबा. एक पहिली गोष्ट, देव राहतो कुठं. बघा, देव राहतो कुठं. तुम्ही म्हणाल देव कुठं आहे, देव राहतो कुठं. देव राहतो जाणीवेत. एखाद्याला भूक लागली त्याची जाणीव करा. ज्याला गरज आहे, नाही का, मग तो प्राणी असू दे, जनावर असू दे, कुणी असू दे, त्याची जाणीव करा. देव राहतो जाणीवेत. देव करतो काय. दुसरं वाक्य खूप चांगलं वाक्य होतं की देव करतो घडामोडी. म्हणजे सतत एकाला घडवायचं, नाही का, आणि एकाला, आहे की नाही, जे उपजेते नासे ते पुनरपी दिसे, हे घटिका हे परिभ्रमे का. आणि म्हणून हे चक्र तो सातत्याने करवतो की एखाद्याला घडवतो, एखाद्याचा जन्म की दुसरीकडे कोणीतरी मेलेला असतो, हे सातत्यानं सुरू आहे. आणि तिसरं जे वाक्य आहे, देव सांगितलं काय, मी तुम्हाला, राहतो कुठं जाणीवेत. देव करतो काय, घडामोडी. आणि सगळ्यात शेवटचं अतिशय सुंदर वाक्य पहा, देव खातो काय. देव खातो काय, तर देव दम खातो. दम खातो. तुम्हाला हवंय ना, सुख हवंय, लगेच नाही मिळत, थोडं थांबतो. तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होतील. इच्छाशक्ती तीव्र असेल, दृष्टिकोन सकारात्मक असेल, सातत्यानं पॉझिटिव्ह एनर्जी, जी ऊर्जा जी आहे ती जर तुमच्यात स्फुरत असेल, सातत्याने हे असं घडेल, हे असं घडेल, हे असं घडेल. शाळेत मी आल्यानंतर काही लोक माझ्याकडे यायचे, सर हे कंपाऊंड होणार नाही. त्यांना एवढं उत्स्फूर्तपणे मी सांगायचं हे होणार, कारण ती जी ऊर्जा होती त्यात कधीही निगेटिव्ह एनर्जी कधी भरली नाही. हे होणार, ते होणार, शाळेत सुंदर सगळं डिजिटल लॅब होणार, सगळ्या गोष्टी होतील, सगळ्या सुविधा आपण इथं पुरवू. या सगळ्या गोष्टींचा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड झाल्यामुळे आज या सगळ्या गोष्टी इथं घडतात. सांगायचा विषय हा फक्त आहे की आपली ऊर्जा ही सकारात्मक जर असेल, आपण बघण्याचा दृष्टिकोन एखाद्या माणसाकडे, तुम्हाला एक गंमत सांगतो, एक जोक सांगतो, थोडासा विनोद सांगतो की 2 नवरा बायको आपले एक जोडपं
एका नवीन घरात आप्पा जरा बारकाय नाही का, आप्पा चिकित्सक ऐकतात म्हणून आप्पांचं नाव घ्या. त्या ठिकाणी दोघं जण नवीन असं एक घर घेतलं, बंगला घेतला आणि त्या बंगल्यात राहिलं. आणि बंगल्यात राहिल्यानंतर समोर पण एक घर होतं आणि त्यात असे समोर वलन म्हणतो ना आपण, त्याला कपडे वाळत घालतो त्याला, ती वलन होती. आणि ती वलन त्या बाईला रोज उठल्या उठल्या दिसायची आणि ती आपल्या पतीला म्हणायची, काय म्हणले मूर्ख दिसती बाई समोरची. बायकांनी ते असतात. आणि म्हणून काय म्हणले याला काय कळतं का नाही बघा, की रोज मी बघते कपडे हिला धुवायला येत नाही आहे की नाही, खराब कपडे बघा पिवळी पिवळी दिसत आहेत रोज. झाला एक दिवस झाला, दुसऱ्या दिवशी ती उठली, तिचं लक्ष तिकडंच जाईल. आपलंही बघा आपण नेहमी असंच करतो, हे जे उरलेले आपल्याकडे असतात त्याच्याकडे आपलं अजिबात लक्ष नसतं, आपण दुसऱ्याकडे सातत्याने बघत असतो. 2 दिवस झालं, दुसऱ्या दिवशी तशीच म्हणते. ते म्हणायचं राहू दे की तुला काय करायचं नाही का, नसेल येत धुवायला बिचारीला, असं तो म्हणून त्या दिवस घालवायचा. असे 8 दिवस झाले आणि 8 दिवसानंतर एक चमत्कार झाला दिव्या. एक चमत्कार असा झाला की ती उठली सकाळी आणि समोर तिनं बघितलं तर ती म्हणली, बघा मी इथं बोलत होते ना ते तिला कसं तरी कळलं बघा. आणि म्हणून आज तिने किती सुंदर कपडे धुतलेत हे की नाही, किती स्वच्छ आहेत हे की नाही, हे सगळं त्याने ऐकून घेतलं आणि त्या बिचाऱ्यांना उत्तर दिलं, म्हणजे मूर्ख आहेस. अगं तुला माहीत नाही, आज सकाळी म्हणले मी पहाटे 5 वाजता उठलो आणि मी काय केलं तर आपल्या ह्या काचा ज्या पिवळ्या झाल्या होत्या त्या पहिल्यापासून, आणि म्हणून आज तुला हे समोरचं काय झालेलं आहे, हा तिथे स्वच्छ दिसतंय. घाण कुठं होती, आपल्या काचावर घाण होती. ती बिचारी पहिल्यापासूनच कपडे सुंदर होती, पण आपली घाण असल्यामुळं आपल्याला समोर दिसलं नाही. आपा ज्यावेळेस आंबोड समोर वाघोलीत इथं हजर झालो त्या दिवसाचं काही लोकांचं वाक्य होतं, सर तुम्हाला कळतं का काय. म्हटलं का, तुम्हाला माहिती आहे का ते गाव कसलं आहे. म्हटलं कसलं आहे, लय विचित्र गाव आहे. म्हटलं तुम्ही कशाला शाळा घेतली. तुम्ही हादरलो की त्या दिवशी, आता नवीनच होतो मी जरा. मला म्हटलं काहीतरी चूक झाली काय कोणाच का. पण खरं सांगू, त्या दिवसापासून आजपर्यंत हे 11वं वर्ष आहे. 11 वर्षात एकही माणूस असा नाही की नाही. 2390च्या दरम्यान आपली लोकसंख्या, काही लोक बाहेर आहेत, असे मिळून 5-6 हजार लोक असतील आपल्या गावचे. पण 5-6 हजार लोकात मला समोर कधी एखादा वाईट माणूस, मी असं सांगेन की हा माणूस वाईट आहे, असा एकही माणूस या आंबवडे गावात मला आजपर्यंत बघायला मिळाला नाही. अरे इतकी सुंदर माणसं, आणि तुम्हाला सांगतो इतकं प्रेम करणारी माणसं, इतकी एनर्जी, इतकी ऊर्जा मी आसपासच्या गावात सुद्धा जातो, कुठेही असं बघायला मिळत नाही. आणि त्यातली तर सांग का, भवानीनगर इथं जे काही चालतं ते इतरत्र कुठंच चालत नाही. परवाची एक चर्चा तुम्हाला सांगतो. खरं तर ही चर्चा बाहेर सुद्धा काही लोक करतात बघा. ती म्हटले बाहेर गावात किती मंडळ असतील आम्हाला माहीत नाही, पण वाळवंड्यातल्या त्या भवानीनगरमधलं एक वैशिष्ट्य असं आहे की त्या भवानीनगरमध्ये मीटिंगला रामदास दादांच्या पासून, गुजा अण्णांपासून, शंकर नानांच्या पासून, हवालदार अण्णा असतील किंवा सगळी तत्सम वयस्कर माणसांच्या पासून 2 वर्षांच्या माणसापर्यंत सगळेजण सगळ्या कार्यक्रमाला, मग साधी मिटिंग असं ना, त्या ठिकाणी सगळेजण एकत्रित जमतात आणि एका विचारानं बऱ्याचशा गोष्टी करतात. हे गावात तुमच्याबद्दल बोललं जातं आणि तुम्हाला माहिती आहे की आता गावातले प्रत्येक घटक हे माझ्याशी तेवढ्याच तीव्रतेनं जवळ आहे. पण हे ऐकताना आप्पा इतकं भारी वाटतं का नाही. आता आमची चर्चा सुरू झाली, आमचा प्रणव आलाय बघा, प्रणव सर्जेराव. तो म्हणला चल म्हणलं जरा तुला वर येतो वाळवंडात म्हणलं की तो काहीच बोलला नाही, म्हणजे मी येत नाही किंवा घरी विचारतो. त्याला म्हणणार घरी माहिती आहे का, म्हणला काय गरज नाही मी येतो चला. म्हणजे आणि मग त्याने येताना सांगितलं की इकडे येताना एका वेगळ्या ठिकाणी एक वेगळी ऊर्जा घेण्यासाठी आपण निघालोय असा भाव होतो. मग अशा ठिकाणी जात असताना कशाला परवानगी तरी पाहिजे. इथली माणसं इतकी आणि त्याचं एक वाक्य होतं त्याच्याच भाषेत मी सांगतो. इथल्या माणसांचा स्वभाव नसर बरं का, तो बसलाय मागं, त्याच्याच भाषेत सांगतो. तिथल्या माणसांचा स्वभाव ना नादच बरं का, ही त्याची भाषा बरं का, ही माझी नाही. पण त्याच्यात शब्दात त्यानं सांगितलं इथल्या माणसांचा स्वभाव हा नादच म्हणला. आणि हे बऱ्याच ठिकाणी मला जाणवतं. त्यामुळं मार्गदर्शक असतील, अगदी छोट्या छोट्या गोष्टीतले तत्त्वज्ञ असतील, हा
आमचे वासुदेव नाना सुद्धा या ठिकाणी सगळेजण. हा नाही नाही नाही, गरीब नाही. गरीब ह्याची व्याख्या वेगळी एक हो. पण गरीब आणि श्रीमंत हे तुमच्याकडे पैसा संपत्ती किती आहे हे नसून तुमचं मन केवढं आहे का ना. जर तुमचं मन जर मोठं असेल तर ह्या पैशा पाणी ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे मनानं श्रीमंत असणारी तुम्ही सगळेजण आहात. आणि अशाच प्रकारचं इथून पुढच्याही तुमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यांची नावं घ्यावीशी वाटतात. आमचे नानावरे फौजी असतील किंवा अशोक काका आणून इथे सतरंजी टाकल्या. म्हटलं कशाला जावं देऊ बिंदास मोळू दे म्हटलं धोत्याला घरची. कशाला काळजी करताय पण सर तुम्हाला आम्ही खाली नाही. अरे काय नाही काय हा जो भाव आहे आमचे गोविंद बाबा असतील, आमचे जिजाबा आबा असतील किंवा ही सगळी नंदूनाना नंदूभाऊ ठीक नाही. नंदूभाऊ तर वेगळंच मला त्यांच्याकडे बघितलं की वेगळं फिलिंग होतं. भारी माणूस फ्रेश एकदम. हां हां आमचा अनिल बापू कुठे आहेत का. हां अनिल बापू आहे मागे म्हणजे किंवा लवबत काय म्हणतात दादा म्हणतात काका मला माहीत नाही. आणि लाप्पा तर हे अगदी हृदयातलं असतं तुझे व्यक्तिमत्व. ते नाही कुठं दिसलं ना तर ते लगेच फोन असतो त्यांना विचारा की आज तुम्ही मला दिसला नाही. लक्ष्मण बाबा विशेष म्हणजे आमचे नवनाथ दादा. तुम्हाला माहीत नाही गेल्या 2 वर्षातला किस्सा सांगतो. 5 सप्टेंबर शिक्षक दिन माझ्याकडे लक्षात पण नव्हतं 2 वर्षापूर्वी. आणि मी माझ्या गडबडीत होतो. सर म्हणले कुठे आहे तुम्ही. फोन आला मला संध्याकाळी 8-8:15 दरम्यान. म्हटलं आई शाळेत. वा म्हणले बरं झालं जरा थांबा. आणि त्यांनी पेन आणला. तुम्ही अजून जपून ठेवला बरं का. कदाचित 100-125 रुपये त्याची किंमत असेल त्यावेळेस. मला त्यांनी सांगितलं नाही पण मला कळतं त्यातलं. आणि ते खास आले शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांनी तो आणलेला जो ती वस्तू आहे त्या वस्तूपेक्षा ते प्रेम होतं ते फार वेगळं होतं. आणि म्हटलं एका चांगल्या माणसासाठी ही चांगली गिफ्ट माझ्याकडून अल्पशी गिफ्ट ही दिली. प्रेम आहे. अजून खूप गोष्टी त्यांच्याबद्दल मी एवढीच सांगतो फक्त. पण ही जीवातली माणसं आहे. इकडं प्रत्येकजण सगळे मला आता दिसत नाहीत. शहाजी काका किंवा भरत नाना मागं बसलेत. भरत नाना तर जिगरी वेगळं. आणि त्याच्यापेक्षा सांगा भरत नानापेक्षा बाबू. अख्ख्या गावात मला मास्तर म्हणणारे 2च माणसं. एक बाबू आणि दुसरा संजय शंकर सकुंड. 2च माणसं पण अतिशय जीवातले. तर हे सगळं आपण या ठिकाणी मला देत आहे. आणि त्यामुळे एक ऊर्जा असते बळ असतं. अमोलभाई आमचा असेल ही नवीन सगळी कुठे गेले अजित सकुंडे हे की नाही मुंबईत असले तरी सुद्धा आमचं कॉन्टॅक्ट सुरू असते. काय चाललंय नवीन काय आणखीन आमची काय मदत हवी आहे का त्या सगळ्या गोष्टी आहेत. आमचं लोभा पैलवान आहे. इकडं शिवाजी नाना आहे. मागं बरेचसे सचिनचे वडील पप्पा काय म्हणतात सगळ्यांचं तात्या तानाचं संभा. आणि सगळ्यात ज्यांना मी मार्गदर्शक मानतो ते आमचे रामदास दादा पूजा अण्णा. खरं तर नाव घेणे हे मला माझ्या वयाला ते शोभत नाही पण ही माणसं आहेत. त्याचबरोबर इथं सगळे असणारे हे सगळंच मंडळ जे आहे महिला मंडळ हे अतिशय आत्मीयतेनं. अशोक आप्पा दिसत नाहीत मला. तर ही सगळी मंडळी अगदी खूप वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रेमाची आपुलकीची मायेची माणसं आपण सगळेजण आहात. कोणाचं नाव राहिलं असलं चुकून तरी सगळे समजून घ्याल अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा आहे. खरं नावं घेत नाही पण घेतली तर सगळे घ्यावेत असं पण मनात असतं आमचा बरं. हां त्यामुळं अजून कोण राहिला असेल आसपास तरी सुद्धा तुम्ही आपण सगळे मला समजून घ्या अशा प्रकारची या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. आणि आपला जास्त आता वेळ घेत नाही. तसं बोलायला लागल्यानंतर आमच्या पालकांना माहिती आहे 2 तास 2.5 तास 3 तास 4 तास 5 तास म्हटलं तरी माझं बोलण्याचा स्टॅमिना आहे. पण जास्त न बोलता थोडंसं बोललं एक वाक्य फक्त लक्षात ठेवा जाताना की मी जन्माला का आलो. मला काहीतरी वेगळं करता येईल का. आणि नामस्मरणाशिवाय याच्याशिवाय परमार्थाशिवाय जीवनात दुसरं कशालाही तेवढं महत्त्व देऊ नका. कारण दुसरं तुमच्याबरोबर काही येणार नाही आहे की नाही. बघा ना तुम्ही तुमचा मुलगा असेल तरी तो कुठपर्यंत असतो
आई कुठपर्यंत असते, वडील कुठपर्यंत असतो, पती पत्नी हे जे नातं आहे हे सुद्धा आपलं तात्पुरत्या स्वरूपातल्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सगळं डोक्यातून जरा थोडंसं विचारानं आपल्या लक्षात येईल की आपला जन्म कशासाठी, आणि मग तो थोडासा जर तुम्ही त्याच्या जवळ जरी पोचला तर निश्चितपणे आजचं हे आपलं व्याख्यान जे आहे ते सार्थकी झालं असं आपण या ठिकाणी म्हणू. आणि म्हणून तोही विचार करा आणि सगळ्यात महत्त्वाचं जाणीव करा. कोणाला आपल्यामुळं दुःख होईल, कारण एक सांगतो, जसं तुम्ही द्याल जे पेराल ना तेच उगव, दुसरं काय उगवणार आहे. म्हणून आपण जसं दुसऱ्याशी वागू. मी जर प्रेमाने बोललो, आता जर मी तर एखाद्याला जर उलट सुलट बोललो तर तो मला कधीच चांगलं म्हणणार. मी जर प्रेमाने बोललो तर तो माझ्याशी प्रेमाने वागेल. आणि म्हणून हा भाव आपल्यामध्ये जपा. प्रेम दिल्यानं प्रेम निश्चित वाढतं. ते प्रेम एकमेकांना आपण देतो आहोत, जे आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत. त्यामुळं तर या गोष्टी आपल्यामध्ये निर्माण आपण करूया आणि एकमेकांच्या बद्दल आस्था, पुलकी, प्रेम, माया, ममत्व या बाबी आपण वृद्धिंगत करूया आणि जीवनाचं जे आहे ते सार्थक निश्चितपणे या ठिकाणी आपण करूया. आणि निश्चितपणे ते तुम्ही करत आहात त्या गोष्टी आणखीन वृद्धिंगत होत अशा प्रकारचे या ठिकाणी गणरायाच्या चरणी काय करतो, प्रार्थना करतो. आणि आपणा सर्वांना हे कुठलंही घर असं राहू नये की तिथं आनंद नाही. प्रत्येक घरामध्ये आनंद, सुख, भरभराट, प्रेम या सगळ्या गोष्टी वृद्धिंगत होत. आणि जे प्रमोद बाबांचं सुद्धा मागाशी खरा उल्लेख करायचा राहिला, पण तळमळ आहे, आंतरिक तळमळ. आणि इथं एकच जाणवतं बरं का, ही ऊर्जा आहे ना, ही प्रत्येकजण तळमळ, आमचा अभि असेल, सोमा असेल, बरीचशी माणसं आहेत, ही तळमळीनं काम करणारी माणसं आहेत, आहे की नाही. असं कोणाला तरी काहीतरी दाखवण्यासाठी, म्हणजे जिथं जीव ओतून केलं जातं ना तिथं गणराय एक दिवस तुमच्याशी बोललं, लक्षात ठेवा. हां, जर शुद्ध भाव असेल, शुद्ध प्रेम असेल ना, तर तो देवसुद्धा तुमच्याशी बोलेल. तेवढी ताकद आहे त्याच्यामध्ये, क्षमता आहे. पण तो भाव कसा पाहिजे, दृढ भाव, ठीक आहे नाही. त्याला खूप प्रमाणात बरंच काय काय आहे. तो दृढ भाव आपल्यामध्ये तो आणखीन वृद्धिंगत हो, ह्या सगळ्या गोष्टी होतील आणि सगळ्यांनाच जे हवं आहे ना ते घडेल. फक्त त्याचंच चिंतन करायचं. एक गोष्ट सांगू याच्यावर, एक गोष्ट सांगू याच्यावर. एक अमेरिकेतली गोष्ट आहे पहा. माजी राष्ट्राध्यक्ष क्लिंटन यांची, अब्राहम लिंकन यांची. ती गोष्ट अशी आहे की हा लिंकन जो आहे तो एका शाळेमध्ये साधा शिपाई होता. पण शिपाई असा होता की अजिबातच बुद्धी नाही आणि त्यामुळं घंटा वाजवायच्या कामाला फक्त ठेवला होता. पण ते पण काम नीट जमना. मग पुन्हा ऑफिसच्या फाईली फक्त इकडे तिकडे करायला ठेवायचं. म्हणजे तेही जुळना आणि शेवटी कुठलंच काम जुळना, म्हणून त्याला कसं तरी ट्रेनिंग देऊन ते घंटा वाजवायचं काम त्याला दिलं. पण ते घंटा वाजवता एक गोष्ट सारखं म्हणायचं. काय म्हणायचं माहिती का? टन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. टन 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 अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन. ते इतकं तिथे सातत्यानं ते बोलत गेलं. त्याचा परिणाम असा झाला की त्याची आख्यायिका सुद्धा अशी आहे अजितराव, की तो बऱ्याच वेळा त्या ठिकाणी त्या इलेक्शनमध्ये पडला. पण शेवटी तो एक दिवस अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. काय फक्त एक गोष्ट आहे ना, सातत्यानं म्हणा, एकच गोष्ट सातत्यानं, माझी मुलगी डॉक्टर बनेल किंवा मी डॉक्टर होईल. ती जी वृत्ती आपल्यामध्ये रुजली ना तर ती तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाते. पण आपण म्हणताना काय म्हणतो, कशाचं आले, हा पहिला मुद्दा आहे की नाही. कशाचं होतंय आणि कशाचं होतंय, ही निगेटिव्ह एनर्जी. पॉझिटिव्ह प्लस निगेटिव्ह इज इक्वल टू निगेटिव्ह. प्लस असेल तर तो प्लस होतो किंवा मायनस असेल. काही बघा, आई वडील मला म्हणते हे तर कसे तरीच असतात, पण पोरं चांगली करा. हिरण्यकश्यप ते पोटी प्रल्हाद, मायनस इज इक्वल टू प्लस. आणि हे असं असेल तरी आपत्ती संतान जे आहे ते चांगलं घडतं. आणि जिथं प्लस आहे तिथं पण +1 घडतं. कुठं? घरात जर एकमत नसेल, एक पॉझिटिव्ह एक निगेटिव्ह असेल
तर घडताना निगेटिव्ह घडतं. त्यामुळे भाव मनातून येताना माझं एक दिवस चांगलं होईल, माझा मुलगा, मला हे जीवनात असा हवं आहे ना, ते चिंता तुमच्याजवळच सगळं असतं उत्तर, हे की नाही. माझा मुलगा नेहा, कुठे गेली ती नेहा, कुठं आहे ती, हां इकडे बसते नेहा. तर नेहा एक काळ राष्ट्रपती म्हणजे त्या राष्ट्र लेवलला किंवा देश पातळीवर जाईल ही भावना जर आपण ठेवली तर नेहा तिथपर्यंत जाईल, किंवा नेहानं ती मनात आणली पाहिजे. वैष्णवी यंदा सगळी रेकॉर्ड सांभाळतली तोडेल असं वैष्णवीच्या मनात सातत्यानं जर राहिलं, वैष्णवीच्या मनात एकदा जरी असा विचार आला ना की मी हे करेल का नाही, एक विचार, हा एक निगेटिव्ह विचार आला की तुम्हाला संपवतो. कारण त्याची ताकद फार, 100 पॉझिटिव्ह विचारांच्या पेक्षा एका निगेटिव्ह विचारांची ताकद फार मोठी असते. त्यामुळे मनात विचार आणताना सातत्यानं हे असं घडेल, असा पॉझिटिव्ह ज्यावेळेस विचार आपण आणू त्यावेळेस निश्चित तसंच घडलेलं असतं पुढे. बघा तुम्ही, याच्या अनुभूती मी स्वतः घेतलेल्या आहे. तुमच्याही जीवनामध्ये ते असतील, पण त्याचा तुम्हाला आता विसर पडला असेल. थोडंसं आता ऑब्झर्व करा. आपलं जीवन एक थोडंसं रिसर्च करण्यासारखं जीवन, सर्च करण्याचं. हे बाळून जरा थोडंसं ऐका रे, 2 मिनिट. हां झालं आता मला आले लक्षात. पण अतिशय जिव्हाळ्याचा हा विषय आहे. हा खरं तर हे प्रगट गुह्य बोले, ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी काही गोष्टी ज्या गुपित होत्या त्या तुम्हा आम्हाला सांगितल्या आणि अवघे शहाणे करून सगळे सोडलेले आहे. त्यानुसार काही गोष्टी ह्या आपल्याला विसर पडलेला असतो. थोडासा उजाळा दिला की आपल्या लक्षात येईल की आपलं जीवन हे रिसर्च करण्यासारखं जीवन आहे. तुम्ही एखाद्याची आठवण काढा बघा, 2 मिनिटात फोन येतो का? आठवण काढा, मनापासून हृदयापासून आठवण काढा की मला आता, आपण ते पूर्वी असायचे ना, हे संकेत असायचे, उचकी लागली की आपण समजायचं की हे कोणीतरी माझी आठवण काढली आपण म्हणतो. ते सत्य आहे, ते सायंटिफिक याला काहीतरी कारण आहे आणि ही आपण शोधली पाहिजे. की असं होतं की मला आठवण येते, 2 मिनिटात बघितलं तर त्याचाच फोन असतो समोर. पण ते तेवढीच आत्मीयतेनं ती जर हाक असेल तर ती तिथपर्यंत पोचते. मग ही जर हाक माणसाजवळ पोचत असेल अण्णा, तर त्याला तर कळत आहे, तो सर्वज्ञ आहे. मग त्याला जर तुमची तशी हाक असेल तर तो तुमच्या समोर उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. असं उभं राहतो समोर. अदृश्य, खरं तर निर्गुण निराकार स्वरूपामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतात, पण तो समोर येतो तुमची भेट घ्यायला येतो. तुम्ही जायची गरज नाही कुठे. तुम्ही पंढरपूरला कधी, माझ्या गळ्यात माळ आहे वयाच्या 5व्या वर्षापासून, असं लहान होतं तेव्हापासून माळ आहे. कधीही पंढरपूर म्हणजे अगदी वयाच्या 35व्या वर्षी पहिल्यांदा पंढरपूरला गेलो, गेल्या 2 वर्षात. आळंदीला एकदाच गेलो आतापर्यंत. मी कीर्तन करतो, प्रवचन करतो. कधीच या गोष्टी तुम्हीही कराव्यात अशा प्रकारचं कधीही, मला वाटतं नवनाथ दादा आपण होतो बरोबर पहिल्यांदा. ते पहिलं वेळ माझी पंढरपूरची 35व्या वर्षी, 2 वर्षापासून. त्याच्या अगोदर कधीही पंढरपूरला गेलो, कुठेही जायची गरज नाही. काशी काही करायची गरज नाही, घरातच काशी. आई वडिलांचं दर्शन घ्या, त्यांना पूजा, नाही का. बाहेर आपण जर पॉश दाखवत असलो, घरात जाऊन आई वडिलांना जर आपण डिस्प्ले, आपल्या इथं कोणी नाही तसं, आपले सगळे आपण खूप चांगली माणसं. पण या गोष्टी जर केल्या तर आपल्या सगळ्या घरातच बागी आहे, त्या आपण जर शोधल्या, त्या पूजल्या तर निश्चितपणे तुमचं जीवन हे सोनं होईल. बोलायचं एवढंच आहे, अजून खूप काही बोलू शकतो, पण आपल्याला आपलं जीवन हे सर्चमय आहे. म्हणजे थोडंसं रिसर्च त्याच्यावर करा की असं होतं खरंच आहे का, हे जरा थोडंसं आपण अनुभूती घेऊन पाहूया, अनुभूती घेऊन पाहूया. असं होतं तसंच होतं. तुम्हाला एक माहीत नाही, एक गोष्ट मी सांगतो. माझे एक असं सर्च झाला बरं का याच्यावर, युरोपामध्ये सर्च असं झाला की आता इथं आपण बसलोय, खरं तर ही बंद खोली पाहिजे होती. हे करा बरं का प्रयोग, मी सांगतो पुन्हा प्रयोग करा, तुम्ही आवर्जून करा. एक बंद खोली घ्या, एवढी सगळी माणसं घ्या आणि या सगळ्या माणसांच्या मध्ये एका व्यक्तीला पुढे घ्यायचं आणि त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधायची. आणि पट्टी बांधल्यानंतर समोर सगळ्यांना एक चित्र दाखवायचं. मग ते काही चित्र असेल, एखाद्या वाहनाचं असेल, एखाद्या व्यक्तीचं असेल, कुठलंही चित्र असेल, ते चित्र असं समोर सगळ्यांना दाखवायचं. आणि सगळ्यांना दाखवल्यानंतर त्या सगळ्यांच्या मनात त्या चित्राविषयीची ज्या भावना होतात निर्माण, त्या लहरी सुरू होतात. आणि लहरी सुरू झाल्यानंतर यानं काय केलेलं असतं, डोळ्यावर पट्टी बांधलेली असते, त्याला नाव सांगायचं नाही. आणि त्या लहरी ज्यावेळेस त्या निर्माण झालेल्या असतात त्यावेळेस त्याला 2-3 मिनिटानंतर
त्याला विचारायचं की या चित्रात म्हणजे कशाचं चित्र हे आहे. तो बरोबर परफेक्ट माझ्याकडे व्हिडिओ आहे तो. आता या पुन्हा कधी वेळ जर मिळाला तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रोजेक्टरवरच ते सगळ्या गोष्टी दाखवू. आणि मग तो बरोबर ते ओळखतो, कारण त्या ज्या ध्वनी लहरी निर्माण झालेल्या असतात ते त्याच्यापर्यंत पोचतात आणि तो बरोबर त्या चित्राचं नाव न सांगता चित्राचं नाव घेतो. म्हणजे एवढी ऊर्जा आपल्यात आहे. मग मला सांगा ना, माणसं म्हणतात एखाद्याची नजर लागली, नजरनं काच फुटती, लक्षात घ्या. त्याला सायन्स आहे, विज्ञान आहे, त्या तीव्रता त्याच्यात असतात. ते खोटं नाही, कळलं. म्हणजे खरं तर याला अंधश्रद्धा म्हटली जाते, परंतु ह्या अंधश्रद्धा नाहीत, ह्या सगळ्या ज्या अंधश्रद्धा आहेत त्याच्या पाठीमागं वैज्ञानिक कारण आहे. आज इथं आपण कापूर जाळतो बघा. मला सांगा, आता स्वाईन फ्लूची साथ सुरू आहे. कशाची साथ सुरू आहे? दिवस कुठले आहेत? हे पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस आहेत. दमट हवामान झालं की असले सगळे आजार येतात. आणि मग आता सांगितलं त्यांनी की स्वाईन फ्लू ज्यावेळेस सुरू असतो त्यावेळेस काय करायचा? कापूर त्या रुमालात घ्या किंवा त्याचा नाकानं तो श्वास घ्या. आपण हे किती काळापासून करतोय अण्णा? किती काळापासून? अनाज खूप खूप जुना गणेश उत्सव आपला आहे आणि तेव्हापासून आपण हे करतोय. त्यातच कापूरच जळतो, दुसरं काहीतरी जळता आलं असतं. नुसतं पंचारतीनं सुद्धा आरती करता आली, कापूर का जळायचं? आणि ह्या सगळ्या गोष्टी याचा शोध घ्या. मी तुम्हाला तेच सांगतो, प्रत्येक गोष्टीचा सर्च जर आपण केला, शोध लिहा, तर निश्चितपणे त्याच्या मागे शास्त्र दडले. आणि म्हणून आपण सगळे शोधनीय आहात. आपल्या जीवनामध्ये घरामध्ये आनंद जर असावा असं वाटत असेल तर निगेटिव्ह थॉट जे आहेत, घरातले नकारात्मक जी ऊर्जा आपल्या डोक्यात आहे, ह्याच्याबद्दल राग आहे, त्याच्याबद्दल राग आहे, तो जरा थोडासा मारण्यासाठी, त्याला घालवण्यासाठी असे जे गणेशोत्सव किंवा दुर्गोत्सव आपण साजरे करतो. त्याला ही कारण आहे की त्या निमित्तानं तुमचा राग कुठं आला? कुठं गेला? हा, गेला, तो निघून गेला, आहे की नाही? बाहेर घरातून आलो की तो राग निघून गेला, तो लोभ निघून गेला. आता तुम्ही बसलाय, बरेचसे जण सगळं विसरून गेलेत, घरदार गेलेत, कुटुंब गेलेत आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण विसरून बसतो. हा जो आनंद आहे, हा आनंद आपल्याला सगळ्यांना जीवनात मिळवता आला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. पुनश्च एकदा का बोलू पुढं? अजून खूप अध्याय आहे, पण ते सगळंच एकदम नको. बोला. आपण तुम्ही जे काय करता आम्ही काय करतो ते माणसाच्या लक्षात यावं. बरोबर. या ठिकाणी खूप बोलण्यासारखं आहे, पण एकदम सगळंच बोलल्यानंतर पुन्हा आप्पा तुम्ही बोलवणार नाही मला. त्यामुळं काही गोष्टी पुढच्या भागात ठेवूया आणि एकदम लोड नको. फक्त आज दोन लक्षात राहिले काय काय की थोडं आपण सर्च करू, आपलं जीवन काय आहे, जन्म कशासाठी आहे आणि पुढं आपण निश्चितपणे आपल्या ज्या वाटचाली आहेत त्या कशा असाव्यात हे या ठिकाणी थोडंसं आजच्या या निमित्ताने आपल्या सर्वांशी मी बोललो. हा संवाद आहे खरं तर. याच्यातून तुम्हाला शिकवण्याचा हेतू अजिबात नव्हता. कारण बोला हां असं त्यांना एक विषय सांगितला होता दुपारी शाळेत की म्हटलं जरा तिथे गेल्यानंतर आठवण करा. तर लहान मुलं हे असे असतात की ते बरोबर मला सांगायला आले की सर हा पॉईंट राहिले बरं का. त्यांना मी आवर्जून सांगितलं. मी त्यांच्याशी सुद्धा हेच बोलतो बरं. हे पोरांना मी लहान असले तरी त्यांना मी लहान समजत नाही, कारण हे जन्मानं वयानं लहान असले तरी हे आत्मीय मात्र फार जुने आहेत कुणीतरी. कारण त्यामुळं त्यांना मी लहान समजत नाही. त्यांच्याशी मी असं बोलतो बरं का. तुम्ही कधी विचारता का नाही मला माहीत नाही घरी, पण घरी जर तुम्ही विचारलं तर ही पोरं सांगतील की सरांनी आज असं काहीतरी वेगळं सांगेल. त्यांना ते कळलेलं नसतं. ज्यावेळेस ते उमेदी देतात त्यावेळेस निश्चितपणे कळतं. कोणाशी एकदा आपण सर्वांचे जास्त न बोलता आभार मानतो आणि या ठिकाणी आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. काल अचानक आपला सरांचा सत्कार झाला, पण त्यावेळी बुके अवेलेबल नसल्यामुळं